हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे CC क्लाउड कम्प्युटिंग याचा युनिट नंबर 1 जो आहे इंट्रोडक्शन त्याच्याबद्दल आज बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर उद्या इनसेमचा पेपर आहे, त्याच्यासाठी युनिट 1चा मी व्हिडिओ बनवलेला आहे. युनिट 2चं मला काही म्हणजे खूप लेट झालेलं आहे, तर युनिट 2चं आपण बघूयात काय होईल. तर युनिट 1 आपण आधी कव्हर करून घेऊयात. तर उद्याच्या पेपरसाठी युनिट 1 हा इंट्रोडक्शन आहे आपल्या क्लाउड कम्प्युटिंगचा. तर क्लाउड कम्प्युटिंग काय आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, कॅरेक्टरिस्टिक वगैरे सगळं आपण बघणार आहोत. तर टोटल 11 पॉईंट आहेत जे आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. तर हे सगळे पॉईंट आपण 1 बाय 1 कव्हर करूयात एकदम इझी याच्यामध्ये, जसं की तुम्हाला इनसेममध्ये पॉईंट टू पॉईंट ॲन्सर लिहिता येतील. तर युनिट नंबर 1च्या टॉपिक 1 पासून आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो इम्पॉर्टन्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. तर क्लाउड कम्प्युटिंग काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या डेली लाईफमध्ये, तर ते आपण बघून घेऊयात. तर क्लाउड कम्प्युटिंग काय आहे ते सगळ्यात पहिले बघून घेऊयात. तर इन्स्टेड ऑफ बाईंग युअर ओन सर्व्हर सॉफ्टवेअर स्टोरेज, you just use it over the internet from a cloud provider like Amazon, Google, Microsoft and pay only for what you use. तर आपण एखादं सर्व्हर किंवा सॉफ्टवेअर किंवा स्टोरेज बाय न करता आपण इंटरनेटवरती जाऊन त्याला क्लाउड प्रोव्हायडरला आपण जेव्हा यूज करतो, त्याच्यामध्ये जसं की ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्टचे जे क्लाउड प्रोव्हायडर असतात ते आपण इंटरनेटवरती ॲक्सेस करतो आणि तिथे यूज करतो. कोणतंही सर्व्हर, सॉफ्टवेअर किंवा स्टोरेज आपण बाय न करता, स्वतःचं बाय न करता तिथे इंटरनेटवरती ते प्रोव्हाइड केलेलं असतं आणि ते आपण यूज करतो. आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं यूज करतो आणि त्याचं आपण पे करत असतो त्यांना, सर्व्हिसेसला. तर त्यालाच आपण क्लाउड कम्प्युटिंग बोलतो, की एक क्लाउड सर्व्हर जे इंटरनेटवरती अवेलेबल आहे आपल्यासाठी ते आपण यूज करतो. त्याच्यामध्ये हे का इम्पॉर्टंट आहे, तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की क्लाउड कम्प्युटिंग काय आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. तर तुम्हाला हे पॉईंट टू पॉईंट तिथे एक्सप्लेन करायचे आहेत सगळे पॉईंट्स. तर सगळ्यात पहिला पॉईंट येतो आपला कॉस्ट सेविंग. तर क्लाउड कम्प्युटिंगच्या मदतीने आपलं खूप सारी कॉस्ट ही सेव्ह होत असते. नो नीड टू बाय एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर ऑर सर्व्हर्स. तर इथे आपल्याला क्लाउडच्या मदतीने आपण तिथे इंटरनेटवरती सगळं ॲक्सेस करत असतो, तर आपल्याला एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर किंवा सर्व्हर हे घ्यायचं काम पडत नाही. त्याच्यानंतर पे ओन्ली फॉर व्हॉट यू यूज. तुम्ही जे यूज करता तिथे इंटरनेटवरती त्याच्यासाठीच तुम्हाला पे करायचं आहे फक्त. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एखाद्याने जर स्टार्टअप चालू केला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सर्व्हर वगैरे घेण्यासाठी, सगळा खर्च करण्यासाठी 50 लाख किंवा असं जास्तीत जास्त अमाऊंट तुम्हाला तिथे काही त्याची गरज नाही आहे. तर तुम्ही AWSचं फ्रीचं किंवा जे पण क्लाउडचे सर्व्हिसेस आहेत ते तुम्ही पर मंथच्या हिशोबाने तुम्ही तिथे यूज करू शकता, तुम्हाला जेवढी नीड आहे त्याच्या हिशोबाने. तर हे झालं कॉस्ट सेविंग. तर याच्यामध्ये आपला कॉस्ट जास्तीत जास्त सेव्ह होतो या सर्व्हिसेसमुळे. त्याच्यानंतर स्केलॅबिलिटी बघायचं झालं तर इझिली इन्क्रीज ऑर डिक्रीज रिसोर्सेस ॲज नीडेड. तर आपल्याला तिथे इंटरनेटवरती यूज करताना आपल्याला जेवढे पण तिथे रिसोर्सेस आहे ते आपण इन्क्रीज पण करू शकतो आणि डिक्रीज पण करू शकतो. तर हे स्केलेबल आहे. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर झोमॅटोचे जे तुम्हाला ॲप दिसतात ते IPL सीझनच्या वेळेस सगळ्यात जास्त ऑर्डर तिथे त्यांच्या सर्व्हरवरती दिसत असतात. तर ते तेव्हा त्यांची स्किल जी असते ऑर्डरची ते वाढवतात आणि त्यानंतर डाऊन करतात. तर हे झालं स्केलेबल. त्याच्यानंतर ॲक्सेसिबिलिटीमध्ये तुम्हाला बघायचं झालं तर ॲक्सेस युअर डाटा ॲप्स फ्रॉम एनीवेअर आणि एनी टाईम. तर तुम्ही जो पण डेटा वगैरे आहे तुमचं तो तुम्ही ॲक्सेस करू शकता कुठून पण आणि कधी पण. तर ह्या झाला तिसरा पॉईंट. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर गुगल ड्राईव्हचं एक्झाम्पल आहे, जसं की तुम्ही ज्या फाईल्स आहेत तुमच्या त्या फोनवरती, लॅपटॉपवरती आणि कुठे पण तुम्ही ॲक्सेस करू शकता, जे पण तुमचे डिव्हाइस असेल. तर हे झालं ॲक्सेसिबिलिटीचा पॉईंट. त्याच्यानंतर चौथा येतो डिझास्टर रिकव्हरी. तर डिझास्टर रिकव्हरीमध्ये काय येतं की तुमचा जो डेटा आहे तो जर
एखाद्या सर्व्हरमधून उडाला किंवा काही जर झालं तर क्लाउड काय करतं, त्याचा एक बॅकअप ठेवतो ऑटोमॅटिकली तुमच्या सर्व्हरमध्ये. तर इथे तुम्हाला कोणता पण डिझास्टर झाला तर तुमचा डेटा तिथे क्लाउडवरती सेव्ह राहतो. तर हे झाला चौथा पॉईंट. याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल बघायचं झालं तर इवन इफ युअर लॅपटॉप क्रॅशेस, जर तुमचा लॅपटॉप जर क्रॅश झाला तर गुगल ड्राईव्ह काय करतं, तुमच्या फाईल्स ज्या असतात त्या सेव्ह करून ठेवतं. त्याच्यानंतर पाचवा पॉईंट बघायचा झाला तर स्पीड आणि परफॉर्मन्स. तर क्लाउडच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या आपल्याला सुपरफास्ट स्पीड देतात आणि त्याच्यानंतर परफॉर्मन्स पण चांगला असतो त्यांचा आणि डेटाची सेंटरची क्वालिटी पण चांगली असते. त्याच्यानंतर युअर ॲप रन्स फास्टर दॅन लोकल सर्व्हरपेक्षा आपले जे ॲप्स असतात ते इथे फास्ट रन करत असतात. तर त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे आपला ऑटोमॅटिक अपडेट्स. तर ऑटोमॅटिक अपडेट आपल्याला इथे भेटत असतात क्लाउडमध्ये. सॉफ्टवेअर अपडेट हॅपन ऑटोमॅटिकली, जे पण आपले सॉफ्टवेअर असतील ते अपडेट होत असतात ऑटोमॅटिकली. नो मॅन्युअल इन्स्टॉलेशन नीडेड, याच्यामध्ये मॅन्युअल इन्स्टॉलेशन कोणतंच लागत नाही आपल्याला. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर गुगल डॉक्युमेंट्स जे असतात आपले ते लेटेस्ट व्हर्जन ऑलवेज त्याच्यामध्ये इन्स्टॉल करत राहतात. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही जाऊन त्याला अपडेट करायची गरज पडत नाही. आणि 7वा पॉईंट येतो कोलॅबरेशनमध्ये मल्टिपल पीपल कॅन वर्क ऑन सेम फाईल सायमल्टेनियसली. तुमची एखादी फाईल असेल, तुम्हाला जर त्याच्यावरती वर्क करायचं असेल तर मल्टिपल पीपल तिथं कोलॅबरेट करून तिथे वर्क करू शकता. तर कोलॅबरेशनचा पण यूज होतो त्याच्यामध्ये. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुमचे जे गुगल डॉक्स असतात ते तुम्ही फ्रेंड्ससोबत कुठे पण अलग अलग फ्रेंड्ससोबत तुम्ही तिथे एडिट करू शकता. तर हे झालं 7 पॉईंट मी काढलेले आहे इम्पॉर्टन्सचे. तर PYQजमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात, म्हणून तुम्हाला हे 7 पॉईंट तिथे ध्यानात ठेवायचे आहे आणि इन्सेममध्ये जर क्वेश्चन विचारला तर 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट येतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. तर कॅरेक्टरिस्टिक पण आपल्याला विचारतात की NISTचे कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत ते एक्सप्लेन करा. तर NIST म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी. तर याचे काही 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक आहेत क्लाउड कम्प्युटिंगमध्ये, ते आपण 1 बाय 1 बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला आहे ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. तर हे काय राहतं, यू कॅन गेट कॉम्प्युटिंग रिसोर्सेस वेनेवर यू वांट. तुम्हाला जेव्हा पण तुमचे रिसोर्सेस पाहिजेत असेल तेव्हा तुम्ही त्याला घेऊ शकता विदाऊट आस्किंग एनीवन. ते पण कोणाला न विचारता तुम्ही तिथे ॲक्सेस करू शकता, म्हणजेच ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. त्यानंतर नो नीड टू कॉल अ पर्सन ऑर वेट फॉर अप्रूव्हल. इथे कोणाला पण कॉल करायची किंवा कोणाच्या पण अप्रूव्हलची गरज तुम्हाला पडत नाही. तर हे झालं याचं पॉईंट पहिलं कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर यू गो टू AWS वेबसाईट. AWS वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता. तिथे क्लिक अ बटन अँड युअर सर्व्हर इज रेडी इन 2 मिनिट्स. तिथे तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचं सर्व्हर तुम्हाला भेटून जाईल. तिथे कोणाचीही तुम्हाला दुसऱ्याची याच्यावरती अवलंबून राहायचं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा कॅरेक्टरिस्टिक येतो ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस. जे पण सगळ्यात जास्त इंटरनेटचं तुमचं जे नेटवर्क असतं ते तुम्हाला ॲक्सेस करता येतं इथे. तर क्लाउड सर्व्हिसेस आर अवेलेबल ओव्हर द इंटरनेट फ्रॉम एनी डिव्हाइस. तुम्ही कोणत्या पण डिव्हाइसवरून पूर्ण इंटरनेट तिकडे ॲक्सेस करू शकता क्लाउडच्या सर्व्हिसेस. तर तुमचा फोन असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा टॅबलेट असेल त्याच्यावरती तुम्ही कोणतं पण वर्क करू शकता. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर यू कॅन ॲक्सेस गुगल ड्राईव्ह फ्रॉम युअर अँड्रॉइड फोन, आयफोन, विंडोज. गुगल ड्राईव्ह हे तुम्ही कोणत्या पण डिव्हाइसवरून तिथे ॲक्सेस करू शकता. त्याच्यानंतर तिसरा कॅरेक्टरिस्टिक येतो आपला रिसोर्स पुलिंग. तर हे काय राहतं, क्लाउड प्रोव्हायडर्स रिसोर्सेस आर शेअर्ड अमॉंग मेनी युजर्स. तर तुम्ही जे रिसोर्स पुलिंग म्हणजे जे तुमचे क्लाउड प्रोव्हायडरचे जे रिसोर्सेस असतात ते तुम्ही मेनी युजर्ससोबत तिथे शेअर करू शकता. यू डोंट गेट अ डेडिकेटेड मशीन. इथे कोणतीही तुम्हाला एखादी मशीन नाही लागत. रिसोर्सेस आर पूल अँड असाइन डायनॅमिकली. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर वन पॉवरफुल ॲमेझॉन सर्व्हर्स द 100 डिफरंट कस्टमर ॲट अ सेम टाईम. तर तुम्ही याचं एक्झाम्पल बघू शकता की तुम्ही
एक अपार्टमेंट बिल्डिंग तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यानंतर 100 डिफरंट कस्टमर पण तुम्ही तिथे हँडल करू शकता एकाच टायमाला. तर हे झालं तिसरं कॅरेक्टरिस्टिक. चौथं येतं आपलं रॅपिड इलॅस्टिसिटी. तर हे काय असतं, रिसोर्सेस कॅन बी क्विकली स्केल अप ऑर डाऊन बेस्ड ऑन डिमांड. तर तुमचे जे पण रिसोर्सेस असतात तिथे ते तुम्ही वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता त्यांच्या डिमांडवरती. फील्स लाईक अ रिसोर्सेस आर अनलिमिटेड. तर इथे तुम्हाला असं फील होते की तुमचे जे रिसोर्सेस आहे ते अनलिमिटेड आहे तुमच्याकडे. तुम्ही त्याला वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता तुमच्या नीडनुसार. एक्झाम्पल बघायचं झालं तर नेटफ्लिक्स स्केल्स अप हंड्रेड्स ऑफ थाउजंड ऑफ सर्व्हर्स ड्युरिंग फ्रायडे नाईट हाय ट्रॅफिक अँड स्केल डाऊन ऑन मंडे मॉर्निंग लो ट्रॅफिक. तर तिथे जेव्हा पण तुमचे फ्रायडेला तिथे जास्त युजर्स असतील तर तुम्ही हाय स्केल करू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला असं लो स्केल दिसेल तेव्हा तुम्ही लो पण करू शकता. तर हे झालं रॅपिड इलॅस्टिसिटी. त्यानंतर येतं मेजर सर्व्हिसेस. तर ह्याच्यामध्ये काय येतं की क्लाउड युजेस अ मॉनिटरेड आणि मेजरेड सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये यू पे ओनली फॉर व्हॉट यू यूज. तुम्ही जे पण तिथे यूज करता त्याच्यासाठीच तुम्हाला पे करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त पे करायची गरज नाही आहे. लाईक इलेक्ट्रिसिटी मीटर यू पे फॉर युनिट कन्झ्युम. तर इथे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बघू शकता. AWS चार्जेस यू पर हवर युअर सर्व्हर रन्स पर GB ऑफ स्टोरेज यूज. तर तुम्ही बघू शकता की AWS वरती तुम्ही पर हवरचं तुमचं जे सर्व्हर रन करता ते तुम्ही पर GB स्टोरेजमध्ये यूज करता. तर हे झाले त्याचे 5 कॅरेक्टरिस्टिक जे तुम्हाला विचारले जातात NISTचे. तर हे तुम्हाला तिथे 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रॉस आणि कॉन्स काय आहेत त्याच्या क्लाउड कम्प्युटिंगमध्ये ते पण बघून घेऊया. तर प्रॉस म्हणजे आपले ॲडव्हान्टेजेस आणि कॉन्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस. तर सगळ्यात पहिले ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत क्लाउड कम्प्युटिंगचे तर ते 1 बाय 1 आपण बघून घेऊया. हे पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारतात 5 मार्कासाठी. तर सगळ्यात पहिले कॉस्ट इफेक्टिव्ह असतं आपलं क्लाउड कम्प्युटिंग जे आहे ते. नो नीड टू बाय एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर ऑर सर्व्हर. तर याच्यामध्ये तुम्हाला काही पण एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर किंवा सर्व्हर तुम्हाला इथे घ्यायचं नाही आहे. तुम्ही सरळ जाऊन तिथे इंटरनेटवरती जाऊन क्लाउडला ॲक्सेस करून तिथे तुम्हाला जे पण पाहिजेत ते तुम्ही जितकं पाहिजे तितकं यूज करू शकता आणि त्याच्यासाठी फक्त तेवढेच तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर दुसरं बघायचं झालं तर स्केलेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. तर इथे तुम्ही जसं आपण बघितलं की तुम्ही इथे रिसोर्सेस जे आहेत तुमचे ते इन्क्रीज पण करू शकता आणि डिक्रीज पण करू शकता. तर स्केलेबल आणि फ्लेक्झिबिलिटी इथे आहे. त्याच्यानंतर ॲक्सेसिबल फ्रॉम एनिवर. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही तुमचे जे डिव्हायसेस आहेत तिथे कोणत्या पण डिव्हाइसवरून आणि कुठे पण तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता क्लाउड सर्व्हिसेसला. तर वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिस असेल किंवा तुम्ही कॅफेमध्ये असेल तर तुम्ही सगळीकडे त्याचा यूज करू शकता. त्याच्यानंतर चौथं येतं ॲडव्हान्टेज त्याचं ऑटोमॅटिक अपडेट. तर इथे तुम्हाला कुठेही जाऊन मॅन्युअली किंवा दुसरीकडे जाऊन तुम्हाला ते ॲप्स किंवा कोणतं पण तुमचं सॉफ्टवेअर असेल ते तुम्हाला अपडेट नाही करायचं आहे. तर हे जे आहे क्लाउड सर्व्हिसेस ते तुम्हाला ऑटोमॅटिकली अपडेट करून देतं म्हणजेच ऑटोमॅटिक अपडेट करतं. 5वा ॲडव्हान्टेज आहे त्याचा बेटर डिझास्टर रिकव्हरी. तुमच्या फोनमध्ये किंवा काही पण क्रॅश वगैरे झालं सर्व्हर तर क्लाउड जे आहे ते ऑटोमॅटिकली तिथे बॅकअपचा ऑप्शन देतो तुम्हाला. तर ते तुमचा जो डेटा असेल किंवा काही दुसरे रिसोर्सेस असतील ते तुम्हाला बॅकअपच्या एका फॉर्मॅटमध्ये तिथे तुम्हाला मिळतं सगळं. त्याच्यानंतर 6वा ॲडव्हान्टेज बघायचा झाला तर इझी कोलॅबरेशन. तर कोलॅबरेशनच्या मध्ये तुम्ही मल्टिपल युजर वर्क ऑन सेम डेटा सायमल्टेनियसली. इथे तुम्ही बघू शकता की मल्टिपल युजर जे असतात ते सायमल्टेनियसली डेटाला यूज करत असतात. तर हे झाले काही ॲडव्हान्टेजेस क्लाउड कम्प्युटिंगचे. त्याच्यानंतर आपण बघूयात डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. तर याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत जसं की सिक्युरिटी आणि प्रायव्हसी कन्सर्न. तर याच्यामध्ये युअर डेटा इज स्टोअर्ड ऑन समवन एल्स सर्व्हर. तर तुमच्या डेटाला इथे जे असतं ते डेटा तुमचा सिक्युअर नसतो. त्याच्यानंतर रिस्क ऑफ हॅकिंग ऑर डेटा ब्रीच. तर हॅकिंगचं पण रिस्क असते याच्यामध्ये. तर सिक्युरिटी आणि प्रायव्हसी कन्सर्न याचं डिसॲडव्हान्टेजमध्ये येतं.
त्यानंतर इंटरनेट डिपेंडन्सी जे आहे त्याच्यामध्ये इंटरनेट जर नसेल तर तुम्हाला क्लाउडच्या सर्व्हिसेस पण ॲक्सेस नाही करता येणार. तर हे झालं इंटरनेटचं डिपेंडन्सी. त्याच्यानंतर डाऊन टाईम इश्यूज पण असतात त्याच्यामध्ये, जसं की क्लाउड प्रोव्हायडर्स समटाईम्स गो डाऊन. तर तुमचं जे पण सर्व्हर किंवा क्लाउड प्रोव्हायडर्स असेल ते काही वेळेस तिथे डाऊन होत असतात. त्याच्यानंतर वेंडर लॉग इन. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर वन्स यू मूव्ह टू वन क्लाउड प्रोव्हायडर इट्स हार्ड टू स्विच. तुम्ही जर एखादं क्लाउड प्रोव्हायडरला यूज करत असाल आणि तुम्हाला स्विच करायचं असेल तर ते हार्ड जातं. त्याच्यानंतर लॉंग टर्म कॉस्ट. याच्यामध्ये बघायचं झालं तर फॉर व्हेरी लार्ज कंपनीज लॉंग टर्म क्लाउड कॉस्ट कॅन बी मोअर दॅन ओनिंग सर्व्हिस. तर याच्यामध्ये मोठमोठ्या कंपनी ज्या असतात त्या जर क्लाउडला यूज करत असतील तर लॉंग टर्मसाठी हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर लिमिटेड कंट्रोल. तर याच्यामध्ये यू डोंट फुल्ली कंट्रोल द इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही ते त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फुल्ली कंट्रोल नाही करू शकत. त्याच्यानंतर प्रोव्हायडर डिसाइड्स मेंटेनन्स शेड्यूल्स आणि अपडेट्स. तर हे झाले त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो आपला 7 स्टेप मॉडेल मायग्रेशन इनटू. तर याच्यामध्ये तुम्हाला 7 स्टेप मॉडेल म्हणजे काही 7 स्टेप आहेत, तर ते एकदा बघून घेऊयात. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. व्हेन अ कंपनी डिसाईड टू मायग्रेट टू क्लाउड. तुमची जी कंपनी आहे ती डिसाईड करते की तुमचं क्लाउड जे आहे ते मायग्रेट करायचं. तर त्याच्यामध्ये दे डू नॉट जस्ट रँडमली मूव्ह एव्हरीथिंग ओव्हरनाईट. दे फॉलो अ सिस्टमॅटिक 7 स्टेप प्रोसेस टू मेक शुअर मायग्रेशन इज स्मूथ, सेफ ऑर सक्सेसफुल. तुमचं जे पण मायग्रेशनची प्रोसेस आहे ती 7 स्टेपमध्ये इथे आपण डिवाईड करतो एखाद्या कंपनीची. तर ते स्मूथ, सेफ आणि सक्सेसफुल राहावं म्हणून या स्टेप तुम्हाला तिथे फॉलो करायच्या असतात मायग्रेशनच्या वेळेस. तर त्यालाच आपण 7 स्टेप मॉडेल असं बोलतो. तर 7 स्टेप क्लाउड मायग्रेशन मॉडेलमध्ये कोणकोणत्या स्टेप येतात तर अशी डायग्राम तुम्हाला तिथे दाखवायची आहे तुमच्या एक्झाममध्ये. तर डायग्राम पण महत्त्वाची असते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला वर्कलोड जे आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर वर्कलोडला तिथे ॲक्सेस करायचं आहे. त्यानंतर एक रोड मॅप तुम्हाला क्रिएट करायचा आहे. त्यानंतर डिझाईन आर्किटेक्चर त्याचं तुम्हाला बनवायचं आहे. त्यानंतर वर्कलोड जो आहे त्याला मायग्रेट करायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेट करायचं आहे, टेस्ट करायचं आहे त्याला, आणि मग ऑप्टिमाइज आणि मॅनेज करायचं आहे. तर या 7 ज्या स्टेप आहेत त्या तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत विथ डायग्राम. तर ही डायग्राम तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. तर त्या ज्या स्टेप आहेत त्या 1 बाय 1 आपण इथे समजून घेऊयात काय आहे नेमकं. तर सगळ्यात पहिले आयडेंटिफाय वर्कलोड. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट लिस्ट एव्हरीथिंग यू हॅव, ऑल ॲप्स, डेटा, सॉफ्टवेअर, सर्व्हर. तुमच्याकडे जे पण आहे ॲप्स, डेटा, सॉफ्टवेअर, सर्व्हर्स त्याची तुम्हाला सगळ्यांची लिस्ट बनवायची आहे. अंडरस्टँड व्हॉट नीड्स टू मूव्ह. तुम्हाला तिथे काय मूव्ह करायचं आहे क्लाउडवरती, म्हणजेच काय मायग्रेट करायचं आहे, म्हणजेच काय की तुम्हाला जे पण तिथे क्लाउडवरती मूव्ह करायचं आहे त्यालाच आपण मायग्रेशन प्रोसेस बोलतो. तर इथे तुम्हाला जे पण मूव्ह करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जे पण डाटा वगैरे असेल तर ते अंडरस्टँड करायचं आहे. आणि एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर कंपनी लिस्ट ऑल 50 ॲप्लिकंट्स रनिंग ऑन देअर लोकल सर्व्हर अँड डिसाईड विच वन्स टू मूव्ह टू क्लाउड. इथे जर तुम्हाला 50 ॲप्लिकेशन असतील कंपनीमध्ये लोकल सर्व्हरवरती, त्याच्यामध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे की 50 पैकी कोण आलं तिथे क्लाउडवरती, कोणाच्या सर्व्हिसेस तिथे मूव्ह करायच्या आहेत. तर त्याची एक लिस्ट बनवायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये तुम्हाला ॲक्सेस करायचं आहे वर्कलोडला. आता तुम्ही लिस्ट बनवली, त्याच्यानंतर तुम्हाला ॲनालाइज इच ॲप्लिकेशन, तुम्हाला ते ॲनालाइज करायची आहे प्रत्येक जणाची. तर इट इज रेडी फॉर क्लाउड. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते पण क्वेश्चन विचारायचा आहे की याला जर तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे तर तो रेडी आहे का. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स, त्याचे डिपेंडन्सीज, सिक्युरिटी सगळं हे चेक करायचं आहे. म्हणजेच हे तर स्टेप नंबर 2 मध्ये. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर चेक इफ युअर ओल्ड बँकिंग ॲप कॅन रन ऑन AWS ऑर नीड्स मॉडिफिकेशन फर्स्ट. तर तुमची जी पण ॲप आहे ती जर AWS वरती रन होईल का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे आधी.
आणि त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन पाहिजेत असेल तर ते मॉडिफिकेशन पण तुम्हाला तिथे करायचे आहे. तर ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये येतं आपलं क्रिएट क्लाउड मायग्रेशन रोडमॅप. तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक पूर्ण रोडमॅप बनवायचा आहे. तिथे एक प्लॅन द ऑर्डर ऑफ मायग्रेशन. तुमचं जे पण मायग्रेशन होणार आहे, तुम्ही जे पण मूव्ह करणार आहे त्याचा एक पूर्ण प्लॅन बनवायचा आहे ऑर्डरमध्ये. विच ॲप मूव्स फर्स्ट, कोणत्या ॲप तुम्हाला तिथे मूव्ह करायचे आहेत त्याची एक लिस्ट बनवायची आहे किंवा प्लॅन बनवायचा आहे. सेट टाईमलाईन, बजेट, रिसोर्सेस नीडेड. तुम्हाला तिथे एक टाईमलाईन तिथे सेट करायची आहे. त्यानंतर बजेट किती लागेल तुम्हाला तिथे मूव्ह करण्यासाठी आणि कोणकोणते रिसोर्सेस लागतील ते सगळे तुम्हाला प्लॅन करायचे आहे. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर मूव्ह लेस क्रिटिकल ॲप्स फर्स्ट. जे पण क्रिटिकल ॲप आहे तुमचे ते फर्स्ट तिथे मूव्ह करायचे आहेत. देन मूव्ह क्रिटिकल ॲप्स लाईक पेमेंट सिस्टीम लेटर. तर असे तुम्हाला प्रायोरिटीनुसार ते मूव्ह करायचे आहेत. या झाल्यास 3 स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप येते आपली डिझाईन क्लाउड आर्किटेक्चर. तर तुम्हाला इथे डिझाईन करायचं आहे तुमचं क्लाउडचं आर्किटेक्चर. डिझाईन हाऊ युअर क्लाउड सेटअप विल लुक. तिथे क्लाउडचा सेटअप तुमचा कसा दिसेल ते तुम्हाला डिझाईन करायचं आहे. डिसाईड विच क्लाउड प्रोव्हायडर विच सर्व्हिसेस टू यूज. तुम्ही तिथे कोणतं क्लाउड प्रोव्हायडर यूज करणार आहे आणि कोणत्या सर्व्हिसेस तुम्ही यूज करणार आहे ते पण तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन स्टेपमध्ये तुम्हाला तिथे डिसाईड करायचं आहे. याच्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता की डिझाईन दॅट युजर डेटा गोज टू AWS S3, ॲप रन्स ऑन EC2 आणि डेटाबेस ऑन RDS. तर असे वेगवेगळे तुम्हाला जे पण तुमचे ॲप्स वगैरे असतील, डेटा वगैरे ते कशावरती तुम्हाला तिथे मूव्ह करायचे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी डिझाईन इथे बनवायची आहे. त्याच्यानंतर 5व्या स्टेपमध्ये बघायचं झालं तर मायग्रेट वर्कलोड. आता सगळं बनवून झाल्यानंतर तुम्हाला तिथे ॲक्च्युअली मूव्ह द डेटा ॲप्स डेटाबेस टू क्लाउड. आता मायग्रेट करायचं आहे म्हणजेच तुम्हाला तिथे मूव्ह करायचं आहे की क्लाउडवरती तुमचा जे पण डेटा ॲप्स डेटाबेस असेल ते तुम्हाला क्लाउडवरती मूव्ह करायचं आहे. डन इन फेजेस, नॉट एव्हरीथिंग ॲट वन्स. तुम्हाला हे फेजेसमध्ये मूव्ह करायचं आहे. एकदाच सगळं केलं तर तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर फर्स्ट मूव्ह टेस्ट एन्व्हायरमेंट. तुम्ही सगळ्यात पहिले तिथे टेस्ट एन्व्हायरमेंट तुम्ही मूव्ह करू शकता. त्याच्यानंतर प्रोडक्शन. तर हे झालं स्टेप नंबर 5. आता त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आपण मूव्ह केलं त्याच्यानंतर स्टेप नंबर 6मध्ये व्हॅलिडेट आणि आपण त्याला टेस्ट करणार. आता इथे आफ्टर मायग्रेशन टेस्ट एव्हरीथिंग थ्रूली. तर तुम्हाला तिथे 1 बाय 1 सगळं टेस्ट करायचं आहे की तिथे बरोबर झालेलं आहे का सगळं. त्यानंतर चेक करायचं आहे की त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याची सिक्युरिटी कशी आहे, त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी कशी आहे. तर हे सगळं तुम्हाला तिथे चेक करायचं आहे. रन ऑल टेस्ट केसेस ऑन द क्लाउड व्हर्जन ऑफ युअर ॲप. तिथे तुम्हाला सगळं टेस्ट करायचं आहे तुमच्या ॲपबद्दल. तर त्याच्यानंतर लास्टची जी स्टेप आहे ती आहे ऑप्टिमाइज आणि मॅनेज. तुमचं सगळं मूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्टिमायझेशन करायचं आहे त्याचं. कशासाठी तर परफॉर्मन्स आणि कॉस्टसाठी. तर कमीत कमी कॉस्ट लागला पाहिजेत आणि परफॉर्मन्स चांगलं असलं पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला ते टेस्ट आणि ऑप्टिमाइज करायचं आहे. मॉनिटर रेग्युलरली तिथे तुम्हाला ते मॉनिटर करायचं आहे. त्याच्यामध्ये काही अननेसेसरी असेल तर ते रिमूव्ह करायचं आहे. हे सगळं मॅनेज करायचं आहे. तर ते स्टेप नंबर 7मध्ये करणार तुम्ही. रिअलाइज यू आर पेईंग फॉर 100 सर्व्हर्स बट ओनली यूज 60. तुम्ही तिथे 100 सर्व्हरसाठी जर पे करत असाल पण तुमचे युजिंगमध्ये फक्त 60 आहे तर बाकीचे सगळे तुम्ही तिथे शटडाऊन करणार. तर हे झालं ऑप्टिमाइज आणि मॅनेज करायसाठी. तर हे सगळे 7 ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायचे आहे इन सेममध्ये. त्याच्यानंतर ट्रेंड्स इन कॉम्प्युटिंग. तर क्लाउड कम्प्युटिंगमध्ये त्याचे ट्रेंड्स काय आहेत म्हणजेच त्याचे न्यू अँड अपकमिंग टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत तुम्हाला ते बघायचं आहे. तर ट्रेंडमध्ये तुम्हाला काही मेजर ट्रेंड्स आहेत ते बघायचे 1 बाय 1. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो क्लाउड कम्प्युटिंग. तर क्लाउड कम्प्युटिंग काय आहे तर हे एक ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, मूव्हिंग फ्रॉम लोकल सर्व्हर टू क्लाउड. इथे तुमचा डेटा वगैरे जे सर्व्हर आहेत ते तुम्हाला क्लाउड प्रोव्हायडर्स काय करतात तर ते क्लाउडवरती तुम्हाला मूव्ह करतात. त्याच्यानंतर एव्हरीथिंग अवेलेबल ओव्हर इंटरनेट. इंटरनेटवरती तुम्हाला सगळं तिथे अवेलेबल असतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर कंपनीज मूव्हिंग फ्रॉम देअर ओन डेटा सेंटर टू AWS, अझूर आणि गुगल क्लाउड.
तुमच्या जे पण कंपनीज असतील ते डेटा सेंटर काय करतात की AWS झाले, गुगल क्लाउड झालं, याच्यावरती त्यांचा डेटा जो असतो तो मूव्ह करतात. तर हे झाला सगळ्यात पहिली जी न्यू टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यानंतर एज कम्प्युटिंगमध्ये काय करतो आपण, इन्स्टेड ऑफ सेंडिंग डेटा टू फार अवे क्लाउड सर्व्हर्स प्रोसेस डेटा क्लोजर टू व्हेअर इट इज जनरेटेड. तुमचा जो पण डेटा आहे तो सगळ्यात लांब पाठवण्या क्लाउड सर्व्हरवरती, त्याच्या जागी तुम्ही जिथे तुमचा डेटा हा जनरेट झाला आहे किंवा प्रोसेस झाला आहे तिथेच तुम्हाला त्याला काय करायचं आहे, प्रोसेस करायचं आहे. तर इथे तुम्ही त्याचे जे टाईम लागेल तुम्हाला डेटा पाठवण्यासाठी टाईम लागेल, तर तो डेटा टाईम तुम्हाला इथे कमी होईल. अ सेल्फ ड्रायव्हिंग कार कॅन नॉट वेट 2 सेकंड फॉर क्लाउड रिस्पॉन्स. इट प्रोसेसेस डेटा इन्स्टंटली ऑन द कार इटसेल्फ. तर तुम्ही हे एक्झाम्पल तिथे देऊ शकता. त्याच्यानंतर मोबाईल कम्प्युटिंग. तर याच्यामध्ये काय होतं की मोबाईल पॉवर मुव्हिंग टू स्मार्टफोन, कम्प्युटिंग पॉवर मुव्हिंग्स टू स्मार्टफोन आणि टॅबलेट्स. तुमची जी पण कम्प्युटिंग पॉवर असेल ती स्मार्टफोन आणि टॅबलेटवरती तुम्ही मूव्ह करू शकता. ॲप्स रनिंग ऑन मोबाईल इन्स्टेड ऑफ डेस्कटॉप. तुमचे जे पण ॲप्स वगैरे असतील ते तुम्ही मोबाईलवरती तिथे रन करू शकता. डेस्कटॉपपेक्षा ते मोबाईलवरती चांगलं राहील. तर याचं एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर यू डू बँकिंग, शॉपिंग, वर्किंग एकाच फोनवरून हे सगळे तुम्ही मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर चौथा ट्रेंड आहे AI आणि मशीन लर्निंग इन क्लाउड. क्लाउडमध्ये AI आणि मशीन लर्निंग काय, तर त्याच्यामध्ये बघायचं झालं तर क्लाउड प्रोव्हायडर्स नाव ऑफर AI आणि मशीन लर्निंग सर्व्हिसेस डायरेक्टली. आता AI आणि मशीन लर्निंगच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या डायरेक्टली क्लाउड प्रोव्हायडर हे ऑफर करतं. त्याच्यानंतर नो नीड टू बिल्ड AI फ्रॉम स्क्रॅच. त्याचा यूज करून तुम्ही बघू शकता की AIचा हे तुम्हाला बिल्ड करायची गरज नाही आहे एकदम स्टार्टिंगपासून. तर इथे काही अवेलेबिलिटी असतात ज्याचा तुम्ही यूज करू शकता. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर AWS रेकग्निशन. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर येतं कंटेनरायझेशन आणि मायक्रो सर्व्हर्स. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इन्स्टेड ऑफ वन बिग ॲप्लिकेशन ब्रेक इंटू स्मॉल डिपेंडंट सर्व्हिसेस. तर एक मोठं ॲप्लिकेशन जे असेल ते तुम्ही मूव्ह न करता तुम्ही त्याला स्मॉल इंडिपेंडंट सर्व्हिसेसमध्ये तुम्ही त्याला पाठवू शकता, ब्रेक करू शकता. त्यानंतर यूज डॉकर आणि कुबरनेट टू मॅनेज देम. तर ते जे स्मॉल पार्ट्स तुम्ही तिथे केलेले आहेत ते डॉकर आणि कुबरनेटच्या मदतीने तुम्ही तिथे मॅनेज करू शकता. जसं की नेटफ्लिक्स हॅज 1000 ऑफ स्मॉल मायक्रो सर्व्हिसेस, रिकमेंडेशन इंजिन, पेमेंट, स्ट्रीमिंग. तर या सगळ्या तुम्ही तिथे इंडिपेंडेंटली रन करू शकता किंवा मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर 6वा ट्रेंड बघायचा झाला तर सर्व्हरलेस कॉम्प्युटिंग. तर याच्यामध्ये काय करतो आपण, यू राईट ओनली कोड. तुम्ही फक्त तिथे कोड लिहितात. नो नीड टू मॅनेज सर्व्हर्स ॲट ऑल. तिथे कोणतेही सर्व्हर्स मॅनेज करायचं काम नाही तुम्हाला. क्लाउड प्रोव्हायडर हँडल्स एव्हरीथिंग ऑटोमॅटिकली. तिथे क्लाउड प्रोव्हायडर हे सगळं ऑटोमॅटिकली हँडल करत राहतात. तर याचं एक्झाम्पलमध्ये AWS लॅम्बडा तुम्ही बघू शकता. अपलोड युअर फंक्शन, इट रन्स व्हेन नीडेड, यू पे ओनली व्हेन इट रन्स. तर असे जे 6 ट्रेंड आहेत. जर तुम्हाला ट्रेंड्सवरती जर क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर येतो 7वा पॉईंट जो आहे क्लाउड सर्व्हिस मॉडेल्स. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो की एखादा मॉडेल तुम्हाला तिथे एक्सप्लेन करण्यासाठी विचारला जातो किंवा याच्यामधून 2 याच्यावरती तुम्हाला कंपॅरिझन विचारलं जातं 5 मार्कासाठी. तर 1 बाय 1 आपण हे बघून घेऊया. तर सगळ्यात पहिला आहे IaaS. तर हे काय असतं, त्याचा फुल फॉर्म आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. तर तुम्ही ज्या पण सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात त्याच्यामध्ये काही टाईप्स आहेत, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर प्लॅटफॉर्म. तर असे हे जे आहेत ते तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो IaaS. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपण सर्व्हिसला तिथे प्रोव्हाइड करत असतो. तर हे काय आहे नेमकं, क्लाउड प्रोव्हायडर्स गिव्ह यू अ
रॉ इन्फ्रास्ट्रक्चर. क्लाउड प्रोव्हायडर तुम्हाला एक इन्फ्रास्ट्रक्चर देत असतं, त्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअल मशीन, स्टोरेज, नेटवर्किंग तुम्ही तिथे बघत असता. यू मॅनेजेस एव्हरीथिंग ऑन टॉप. तिथे तुम्ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चरवरती मॅनेज करत असता, जसं की OS सॉफ्टवेअर झालं, तुमच्या ॲप्स झाल्या, हे सगळं तुम्ही तिथे इन्फ्रास्ट्रक्चरवरती मॅनेज करत असता. हे काय आहे तर मोस्ट फ्लेक्झिबल बट मोस्ट वर्क फॉर यू. हे जेवढं फ्लेक्झिबल तुम्हाला दिसेल तेवढंच तुम्हाला तिथे काम करायला मिळेल. तर हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. तर हे तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता? IT कंपनीजमध्ये डेव्हलपर्स जे आहेत तुमचे ते सगळे इथे यूज करत असतात. तर एक्झाम्पल बघायचे झाले तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही AWS EC2 व्हर्च्युअल सर्व्हर, त्यानंतर गुगल कम्प्यूट इंजिन जे आहेत ते, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट अज्युअर VMs म्हणजे व्हर्च्युअल मशीन जे आहेत त्या, हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर येतं PaaS. तर पास आपण त्याला बोलत असतो. तर त्याचा फुल फॉर्म आहे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. सर्व्हिसमध्ये आपण एक प्लॅटफॉर्म तिथे देत असतो. तर क्लाउड प्रोव्हायडर जे असतात ते तुम्हाला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात, त्याच्यावरती तुम्ही तुमचे जे ॲप्स आहेत ते बिल्ड आणि डिप्लॉय करू शकता. तर हे जास्त करून डेव्हलपर्ससाठी वापरलं जातं. तर याच्यामध्ये तुम्ही जे OS, रन टाईम, मिडलवेअर ऑलरेडी मॅनेज बाय प्रोव्हायडर, तुमचा जो प्रोव्हायडर असतो तो हे सगळं मॅनेज करत असतो. OS, रन टाईम हे सगळं मॅनेज करत असतो. यू जस्ट राईट कोड अँड डिप्लॉय. तुम्ही जो तुमचा कोड आहे तो घ्यायचा आणि तिथे डिप्लॉय करायचा, बाकी काही तुम्हाला करायची गरज नाही पडत तिथे. त्यानंतर हे कोण यूज करतं तर सगळ्यात जास्त करून डेव्हलपर्स जे आहेत ते याला यूज करत असतात प्लॅटफॉर्मला. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर तुमचं जे गुगल ॲप इंजिन आहे ते, त्यानंतर हेरोकी जे आहे ते, आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर ॲप सर्व्हिस जी आहे ती. तर हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर येतं SaaS, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. इथे तुम्ही सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करत असता. तर क्लाउड प्रोव्हायडर जो आहे तो तुम्हाला एक कंप्लीट रेडी टू यूज सॉफ्टवेअर इथे प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्स्टॉल करायची गरज नाही किंवा मॅनेज करायची गरज नसते. हे तुम्हाला सगळं तिथे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात. तर जस्ट ओपन ब्राउझर अँड यूज. तुम्हाला तिथे फक्त ब्राउझर ओपन करायचा आहे आणि या सर्व्हिसला तुम्हाला तिथे सॉफ्टवेअरवरती यूज करायचं आहे. तर याचं युजर्स कोण कोण आहेत, तर कोण कोण याला यूज करू शकतं, तर एंड युजर्स, त्यानंतर बिझनेसेसमध्ये, आणि सगळेजण याला यूज करू शकतात. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचे जे ईमेल आहे, त्यानंतर गुगल डॉक्स आहेत, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 आहेत, झूम, ड्रॉपबॉक्स आणि सेल्सफोर्स जे आहेत, हे सगळे तुम्ही तिथे एक्झाम्पलमध्ये लिहू शकता. तर हे 3 ज्या सर्व्हिसेस झाल्या त्याचं कंपॅरिझन पण मी इथे काढलेलं आहे. तर तुम्हाला जर कंपॅरिझन विचारलं तर तुम्ही इथे लिहू शकता. तर सगळ्यात पहिले मॅनेज काय काय करतं, तर त्याच्यामध्ये तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये OS, ॲप्स आणि डेटा येतं. त्यानंतर पासमध्ये येतं ॲप्स आणि डेटा, आणि इकडे नथिंग. त्याच्यानंतर प्रोव्हायडर मॅनेजमध्ये इथे तुम्हाला हार्डवेअर आणि नेटवर्क दिसेल. त्यानंतर पासमध्ये हार्डवेअर, OS आणि रन टाईम, आणि इकडे सर्व काही. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटीमध्ये हाय, मीडियम आणि लोवेस्ट. त्यानंतर यूज बघायचा झाला तर इथे कॉम्प्लेक्स दिसून येतं, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर इझी. तर एक्झाम्पल बघितले आपण तिघायचे पण. तर इथे AWS EC2, त्यानंतर हेरोकू, त्यानंतर जीमेल. आणि बेस्ट कशासाठी आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर हे जास्त करून IT ॲडमिन्स वापरतात. त्यानंतर प्लॅटफॉर्म जे आहे ते डेव्हलपर्स जास्त वापरतात, आणि जे तुमचं सॉफ्टवेअर आहे ते एंड युजर्स जास्त यूज करत असतात. तर हे झालं काही कंपॅरिझन. जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे पॉईंट्समध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर येतं क्लाउड कम्प्युटिंग लॉजिकल आर्किटेक्चर. याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारत नाही, कारण तुमचं जे सिस्टीम आर्किटेक्चर आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे PYQजमध्ये. तर लॉजिकल आर्किटेक्चर पण एकदा बघून घेऊयात काय आहे याच्यामध्ये. तर या लॉजिकल आर्किटेक्चरमध्ये जर बघायचं झालं क्लाउड कम्प्युटिंगचं, तर याच्यामध्ये काही लेअर आहेत, जसं की ॲप्लिकेशन लेअर, त्यानंतर प्लॅटफॉर्म लेअर, इन्फ्रास्ट्रक्चर लेअर, कनेक्टिव्हिटी लेअर आणि क्लायंट लेअर. तर या लेअर ज्या आहेत, या लेअरचा यूज होऊन इथे आपण एक आर्किटेक्चर बनवतो. लॉजिकल आर्किटेक्चर आपण त्याला बोलत असतो. तर युजर काय करतो, सगळ्यात पहिले इकडे
क्लायंट लेअरकडे जातो, तिथे तुम्हाला क्लायंट लेअरकडे तुम्हाला जो युजर आहे त्याच्याकडे लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅबलेटचा यूज करत असतो तो तुमचं जे पण क्लाउडचं सर्व्हिस आहे ती ॲक्सेस करण्यासाठी. त्यानंतर कनेक्टिव्हिटी लेअर असते, त्यामध्ये तुम्ही त्या सर्व्हिसेस ज्या पण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल किंवा ॲप्लिकेशन लेअर असेल, तर या सर्व्हिसेस तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तिथे एक कनेक्टिव्हिटी लागते तुम्हाला. जसं की इंटरनेटचा यूज करता तुम्ही तिथे काही पण तुम्हाला पाहिजेत असेल तर. त्यानंतर VPN किंवा नेटवर्क. तर हे झालं कनेक्टिव्हिटी लेअर. त्यानंतर तुम्ही येता इन्फ्रास्ट्रक्चरकडे. तर इथे तुम्हाला स्टोरेज भेटतं, सर्व्हर भेटतं किंवा नेटवर्किंग भेटतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्याच्यानंतर सर्व्हर भेटल्यानंतर तुम्ही येता प्लॅटफॉर्म लेअरवरती. प्लॅटफॉर्म लेअरमध्ये तुम्हाला डेटाबेस भेटतो, तिथे डेटा स्टोअर करण्यासाठी OS भेटतं. त्यानंतर मिडलवेअर पण भेटतं. तर प्लॅटफॉर्म नंतर तुमचा युजर येतो ॲप्लिकेशन लेअरमध्ये, की तिथे तुम्ही ॲक्च्युअल तिथे यूज करत असता तुम्हाला जी पण सर्व्हिस पाहिजेत असेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता की Gmail असेल, गुगल डॉक्युमेंट असेल किंवा सेल्सफोर्स असेल. तर याच्यामध्ये हे तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. तर अशी हे त्याचा डायग्राम आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्ही लिहू शकता. हे तुम्हाला 1 बाय 1 लेअर एक्सप्लेन करू शकता तुम्ही तिथे. तर त्याचं एक्सप्लेनेशन पण मी इथे काढलेलं आहे. तर सगळ्यात पहिले क्लायंट असतो, तो काय करतो की दिस इज यू द युजर ॲक्सेसिंग क्लाउड. तर तो क्लाउडला ॲक्सेस करत असतो कशाच्या मदतीने, काही डिव्हायसेस जसं की लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट. तर हे आपण बघितलेलं आहे आणि तो कनेक्ट करतो इंटरनेटच्या मदतीने. त्याच्यानंतर लेअर 2 काय आहे, तर कनेक्टिव्हिटी लेअर येते इथे. तो इथे तुम्ही नेटवर्क किंवा इंटरनेट जे आहे ते कनेक्ट करण्यासाठी युजरला तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे इंटरनेट, VPN आणि डेडिकेटेड कनेक्शन्स असतात. तिसऱ्या लेअरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येतं. त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल हार्डवेअर तिथे यूज करत असता. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हर, स्टोरेज डिव्हायसेस आणि नेटवर्किंग इक्विपमेंट जे असतात ते तुम्ही यूज करत असतात. आणि हे सगळं क्लाउड प्रोव्हायडर जे आहे ते मॅनेज करत असतं. त्याच्यानंतर चौथी लेअर येते प्लॅटफॉर्मची. प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला जे सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असतात ते इन्फ्रास्ट्रक्चरवरती रन होतात. जसं की ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेस झालं, मिडलवेअर झालं. तर हे तिथे रन होत असतात इन्फ्रास्ट्रक्चरवरती. त्यानंतर ॲप्लिकेशन लेअर. तर ॲप्लिकेशन लेअर ही सगळ्यात वरची लेअर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन जे असतात ते ॲक्च्युअलमध्ये यूज करता. जसं की Gmail असेल, तुमचं जे पण गुगल डॉक्युमेंट असेल, हे तुम्ही इथे यूज करत असता, रन करत असता. तर ह्या झाल्या सगळ्या लेयर्स. याच्यावरती क्वेश्चन विचारला नाही आहे, पण विचारला तर तुम्हाला हे सगळं तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर 9वा टाईप येतो, आपला टॉपिक येतो इथे क्लाउड कम्प्युटिंग. रेफरन्स काय असतं, तर रेफरन्स मॉडेल काय असतं ते बघून घेऊयात. रेफरन्स मॉडेल मीन्स अ स्टँडर्ड फ्रेमवर्क. हे एक स्टँडर्ड फ्रेमवर्क आहे. ते काय करतं की शो हाऊ ऑल पार्ट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग फिट टुगेदर. तुमचे जे पण क्लाउड कम्प्युटिंगचे पार्ट आहेत ते तुम्ही कसे फिट करता त्याच्याबद्दल हे सांगत असतो. तर लाईक कम्प्लीट मॅप ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. तर हे जसं की क्लाउड कम्प्युटिंग आहे, ज्याचे जे पण पार्ट्स आहेत त्याचा एक कम्प्लीट मॅप आपल्याला दाखवत असतो. तर याच्यामध्ये पाच काही मॉडेल आहेत, त्याचे मेन पार्ट आहेत ते बघून घेऊयात कोणकोणते आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो क्लाउड प्रोव्हायडर. तर क्लाउड प्रोव्हायडर काय करतो की क्लाउड प्रोव्हायडर आपल्याला क्लाउड सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करत असतो कंपनीला. त्याच्यामध्ये ॲमेझॉन येतं, गुगल येतं, मायक्रोसॉफ्ट येतं. तर दुसरं आहे आपल्याकडे क्लाउड कंझ्युमर. तर हे काय असतं, पर्सन ऑर कंपनी दॅट युजेस क्लाउड सर्व्हिसेस. आता क्लाउड सर्व्हिसेस तुमच्या कोण यूज करतं, कंपनी आणि पर्सन, त्यालाच आपण क्लाउड कंझ्युमर असं बोलत असतो. यू युजिंग Gmail, स्टार्टअप युजिंग AWS. त्याच्यानंतर क्लाउड ऑडिटर कोण असतं, तर इंडिपेंडेंट पार्टी दॅट चेक्स अँड व्हेरीफाईज क्लाउड सर्व्हिसेस. तुमच्या ज्या पण क्लाउड सर्व्हिसेस आहेत त्या चेक आणि व्हेरीफाय करण्यासाठी काही इंडिपेंडेंट पार्टी असतात, त्यालाच क्लाउड ऑडिटर आपण बोलत असतो. ते काय करतं, चेक करतं सिक्युरिटी कशी आहे, त्यानंतर परफॉर्मन्स आणि प्रायव्हसी हे सगळं ते चेक करत असतं. त्याच्यानंतर क्लाउड ब्रोकर कोण असतं, तर मिडल मॅन बिटवीन प्रोव्हायडर आणि कंझ्युमर. तुमचे जे पण कंझ्युमर आणि प्रोव्हायडर असेल त्याच्यामध्ये एक मिडल मॅन असतो, तो तुम्हाला हेल्प करत असतो. हेल्प कन्झ्युमर्स फाइंड बेस्ट क्लाउड सर्व्हिसेस. तर ह्या तुम्हाला
सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये बेस्ट कोणती आहेत त्याच्याबद्दल हेल्प करत असतो. त्यानंतर येतं क्लाउड कॅरियर. तर याच्यामध्ये काय आहे तर प्रोव्हाइड्स नेटवर्क कनेक्टिव्हिटी बिटवीन प्रोव्हायडर आणि कन्झ्युमर. तुमचा जो पण प्रोव्हायडर आणि कन्झ्युमर असेल त्याच्यामध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे त्याच्या नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटी ही देत असतो क्लाउड कॅरियर. जसं की युअर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर लाईक जिओ आणि एअरटेल. हे काय करता प्रोव्हायडर आणि कन्झ्युमरला कनेक्ट करत असतात. तर हे झाले 5 जे आहेत ते तुमचे मेन पार्ट कशाचे रेफरन्स मॉडेलचे. त्याच्यानंतर येतं क्लाउड सिस्टीम आर्किटेक्चर. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो इन्सेममध्ये 5 मार्कासाठी. तर हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे विथ डायग्राम. तर याचं आर्किटेक्चर आहे सिस्टीमचं, क्लाउड सिस्टीमचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले फ्रंट एंड येतं. फ्रंट एंडमध्ये तुम्ही काय करत असता तिथे क्लायंट साईड युजर्स असतात. तिथे जे क्लायंट असतात तुमचे ते तिथे यूज करत असतात. जसं की ब्राउझर, मोबाईल ॲप झाल्या, डेस्कटॉप झालं, डेस्कटॉपच्या ॲप झाल्या, ते याच्यामध्ये येतं फ्रंट एंडमध्ये. त्याच्यानंतर इंटरनेट हा दुसरा पार्ट आहे. तर इंटरनेट आणि नेटवर्क काय असतं तर तुमचा जो पण युजर आहे तो बॅकएंड सर्व्हर आणि जे पण क्लाउड प्लॅटफॉर्म आहे तुमचे त्याच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी इंटरनेट आणि नेटवर्कचा यूज करत असतो. त्याच्यानंतर बॅकएंड जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये क्लाउड प्लॅटफॉर्म येतात. जसं की ॲप्स येतात तुमच्या जीमेलसारखं. त्यानंतर सर्व्हिसेस येतात ज्या आपण बघितल्या, सॉफ्टवेअर झालं, त्यानंतर प्लॅटफॉर्म झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झालं. त्याच्यानंतर येतं तिसरा पार्टमध्ये स्टोरेज. स्टोरेजमध्ये ॲमेझॉन S3चा आपण यूज करतो जसं की एक्झाम्पल म्हणून. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. त्यानंतर सिक्युरिटीमध्ये फायरवॉल आणि इन्क्रिप्शन असतं तुमचं, आणि मॅनेजमेंटमध्ये मॉनिटरिंग आणि स्केलिंग असतं. तर हे सगळे पार्ट झाले बॅकएंडचे. बॅकएंडमध्ये काय काय येतं तर 6 पार्ट येतात आणि फ्रंट एंडमध्ये 3, आणि या दोघांना कनेक्ट करण्यासाठी इंटरनेट आणि नेटवर्क. तर हे सगळं तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायचं आहे विथ डायग्राम. तर या सगळ्याचं एक्सप्लेनेशन पण मी इथे काढलेलं आहे. सगळ्यात पहिले येतो आपला फ्रंट एंडमध्ये क्लायंट असतो. तर युजर काय करतो की तो बघत असतो आणि इंटरॅक्ट करत असतो तुमचे जे पण डिव्हायसेस आहे किंवा ॲप्लिकेशन आहे, आणि तिथून क्लाउडला ॲक्सेस करत असतो. तर हे सगळं युजर करत असतो. आणि याचे एक्झाम्पल बघायचं झाले तर ब्राउझर झालं, मोबाईल ॲप झालं आणि डेस्कटॉप ॲप झालं, तर हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर इंटरनेट आणि नेटवर्क आपण बघितलं की त्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं क्लायंट आणि क्लाउडला. त्याच्यानंतर डेटा ट्रॅव्हल्स थ्रू दिस. तुमचा जो पण डेटा असतो तो याच्या थ्रू तिथे ट्रॅव्हल होत असतो. जर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर वायफाय जे असतं तुमचं, त्याच्यानंतर 4G नेटवर्क झाले, जे पण असेल ते तिथे जॉईन करण्यासाठी तुम्हाला वापरलं जातं. त्यानंतर क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये आपण बघतो की बॅकएंडमध्ये जे पण क्लाउड प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये टोटल 6 आहेत. तर ते 1 बाय 1 बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन येतो. ॲप्लिकेशनमध्ये काय करता तुम्ही सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस जे आहेत ते क्लाउडवरती रन करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर जीमेल तुमचं असतं. सर्व्हिसेसमध्ये काय करता तुम्ही, सर्व्हिसेसमध्ये डिफरंट क्लाउड सर्व्हिसेस अवेलेबल असतात, त्या तुम्ही यूज करता. जसं की SaaS, PaaS आणि IaaS इन्फ्रास्ट्रक्चर. तर या सगळ्या तिथे रन होत असतात. आणि याचे एक्झाम्पल बघायचं झालं तर AWS झालं, त्याच्यामध्ये EC2, S3 आणि RDS या सर्व्हिसेस तुम्हाला ते देत असतात, प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतर स्टोरेजमध्ये इथे तुमचा सगळा डेटा असतो. त्याच्यानंतर मॅसिव्ह स्टोरेज सिस्टीम इन डेटा सेंटर. तुमचे जे पण डेटा सेंटर असतात तिथे तुमचं स्टोरेज असतं. याचं एक्झाम्पलमध्ये ॲमेझॉन S3 स्टोअरिंग मिलियन्स ऑफ फाईल्स. तर इथे मिलियन्स ऑफ फाईल्स या ॲमेझॉन S3मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर येतं. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फिजिकल हार्डवेअर येतं, जसं की सर्व्हर, स्विचेस, राउटर्स जे आहेत तुमचे, ते सगळं याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते येतं. तर फाउंडेशन ऑफ एव्हरीथिंग हे काय आहे तर सगळ्या ज्या सर्व्हिसेस, स्विचेस वगैरे हार्डवेअर असतात त्याचं हे फाउंडेशन आहे. याचं एक्झाम्पलमध्ये हे ॲमेझॉन डेटा सेंटर्स विथ मिलियन्स ऑफ सर्व्हर्स. तर तुमचे जे पण ॲमेझॉनचे डेटा सेंटर आहेत ते काय करतात की मिलियन्स ऑफ सर्व्हरला तिथे दाखवत असतात. त्याच्यानंतर सिक्युरिटी येतं. सिक्युरिटीमध्ये फायरवॉल, इन्क्रिप्शन आणि ऑथेंटिकेशन आपण बघत असतो, जे पण सिक्युरिटीचे मेजर्स आहेत, आणि हा डेटाला सेफ ठेवतो आपल्या. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर SSL सर्टिफिकेट राहतं. त्यानंतर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन राहतं.
मॅनेजमेंट हा लास्ट टॉपिक आहे, आपल्या बॅकएंडमध्ये येतो. त्याच्यामध्ये मॉनिटर्स आणि मॅनेज करत असतं क्लाउड रिसोर्सेसला. याच्यामध्ये ऑटो स्केलिंग होते, त्यानंतर लोड बॅलेन्सिंग होते आणि बिलिंग होते. तर हे सगळं मॅनेजमेंटमध्ये तो सगळं मॅनेज करत असतो. तर याचं एक्झाम्पलमध्ये AWS क्लाउड वॉच मॉनिटरिंग युअर सर्व्हिसेस. तर AWS क्लाउड जे असतं ते मॉनिटरिंग करत असतं सगळ्या सर्व्हरला. तर हे झालं सिस्टीम आर्किटेक्चर क्लाउडचं. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तो जो 7 स्टेप मॉडेल आहे तो पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे दोघं मस्ट करून जायला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर 11वा टॉपिक येतो आपला क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल्स. तर याच्यावरती पण एकदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते मॉडेल्स आहेत ते आपण बघून घेऊयात. तर तुम्हाला याच्यावरती डायग्राम पण विचारतात. तर ही सिंपल डायग्राम आहे जी तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर सगळ्यात पहिले येतं याच्यामध्ये चार मॉडेल्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो पब्लिक, त्यानंतर प्रायव्हेट, त्यानंतर हायब्रिड आणि कम्युनिटी. तर याच्या नावावरूनच तुम्ही बघू शकता की पब्लिकमध्ये तो पब्लिकसाठी यूज होतो, म्हणजेच कोणी पण तिथे यूज करू शकतो या मॉडेलला. तर याच्यामध्ये AWS येतं. त्याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर गुगल क्लाउड आणि अज्युअर. तर हे कोणी पण ॲक्सेस करू शकतं पब्लिक क्लाउडला. तुमचे जे पण पब्लिक क्लाउड असतील ते सगळे यूज करू शकतात. त्यानंतर काही प्रायव्हेट क्लाउड पण असतात. ते फक्त एखादी ऑर्गनायझेशन यूज करत असतं, जसं की गव्हर्मेंट झालं, बँक झाली. ते फक्त त्या ऑर्गनायझेशनपर्यंतच लिमिटेड असतं प्रायव्हेट, म्हणून आपण त्याला प्रायव्हेट क्लाउड असं बोलत असतो. त्यानंतर हायब्रिड क्लाउड पण असतं. तर हायब्रिडमध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट या दोघांचं कंबायनेशन असतं. जसं की सेन्सिटिव्ह डेटा जर असेल तुमचा तर तो प्रायव्हेट क्लाउड यूज करतो आणि बाकीचा डेटा जो आहे तो पब्लिक क्लाउडवरती यूज होतो. तर हे झालं हायब्रिड क्लाउड. त्याच्यानंतर कम्युनिटी क्लाउड पण असतं, जे एखादा स्पेसिफिक ग्रुप यूज करत असतं. तर एखादा स्पेसिफिक ग्रुप जसं की गव्हर्मेंट डिपार्टमेंट झालं, त्यानंतर तुमचे जे हॉस्पिटल झाले किंवा युनिव्हर्सिटीज असतात, तर या कम्युनिटी क्लाउडचा यूज करत असतात. तर हे 4 मेन मॉडेल्स आहेत क्लाउड डिप्लॉयमेंटचे. तर इथे तुम्ही डिप्लॉयमेंट करत असता तुमचं जे पण सर्व्हिसेस असतात त्या. तर हे 1 बाय 1 इथे एक्सप्लेन पण मी केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिला पब्लिक आहे. तर पब्लिकमध्ये काय ओन आणि मॅनेज बाय क्लाउड प्रोव्हायडर असतं. त्यानंतर सगळेजण याला ॲक्सेस करू शकता इंटरनेटवरती आणि रिसोर्सेस शेअर अमॉंग द मल्टिपल युजर्स. तुमचे जे पण मल्टिपल युजर्स असतील ते रिसोर्सेस शेअर करू शकतात. त्यानंतर फीचर्समध्ये काय येतं तर इथे कोणताही सेटअप तुम्हाला सेटअप कॉस्ट फॉर युजर, इथे कोणताही सेटअप करायची गरज नसते तुम्हाला. त्यानंतर फुल्ली मॅनेज बाय प्रोव्हायडर. तर तुमचा जो प्रोव्हायडर असतो तो सगळं काही मॅनेज करत असतो पब्लिकमध्ये. त्यानंतर पे ॲज यू गो, तुम्ही जितकं पण यूज करसाल तितक्यासाठीच तुम्हाला पे करणं लागेल. त्यानंतर ॲक्सेसिबल फ्रॉम एनिवेअर, तुम्ही कुठून पण याला ॲक्सेस करू शकता पब्लिक क्लाउडला. त्याच्यानंतर प्रायव्हेट क्लाउड येतं. प्रायव्हेट क्लाउडमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ओन असतं. त्यानंतर यूज बाय अ सिंगल ऑर्गनायझेशन, तुमची जी ऑर्गनायझेशन असते ती यूज करत असते क्लाउड प्रायव्हेटला. याच्यामध्ये नॉट शेअर विथ एनीवन एल्स, इथे तुम्ही प्रायव्हेट असतं म्हणून कोणाला शेअर नाही करू शकत. तर हे कॅन बी ऑन प्रॉमिस ऑर होस्टेड ऑन प्रोव्हायडर. तर प्रोव्हायडर हा सगळं करत असतो. त्याच्यामध्ये फीचर्स काय काय आहेत तर डेडिकेटेड रिसोर्सेस फॉर वन कंपनी, तर वन कंपनीसाठी आपण हे यूज करत असतो. त्यानंतर फुल कंट्रोल आणि कस्टमायझेशन याच्यामध्ये असतं आणि सिक्युरिटी पण हाय असते. त्याच्यानंतर येतं तिसरं हायब्रिड. हायब्रिडमध्ये आपण पब्लिक आणि प्रायव्हेट या दोन्ही क्लाउडचा यूज करत असतो. तर याच्यामध्ये सम डेटा ऑन प्रायव्हेट, सम डेटा ऑन पब्लिक. काही डेटा हा सेन्सिटिव्ह डेटा हा प्रायव्हेटवरती असतो आणि काही डेटा हा पब्लिकवरती असतो आणि बोथ कनेक्टेड अँड वर्किंग टुगेदर. हे दोघं कनेक्टेड आणि टुगेदर वर्क करत असतात. तर फीचर बघायचं झालं तर सेन्सिटिव्ह डेटा ऑन प्रायव्हेट आणि नॉन सेन्सिटिव्ह डेटा ऑन पब्लिक. तर असं हे राहतं. त्यानंतर फ्लेक्झिबल पण राहतं आणि बॅलन्स पण राहतं. त्यानंतर येतं कम्युनिटी क्लाउड. कम्युनिटी क्लाउड हे फक्त एखाद्या ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनसाठी असतं, स्पेसिफिक ग्रुपसाठी वापरलं जातं. याच्यामध्ये नॉट पब्लिक राहतं आणि नॉट फुल्ली प्रायव्हेट राहतं. शेअर्ड अमॉंग कम्युनिटी मेंबर्स, तुमचे जे पण कम्युनिटीचे ग्रुपचे मेंबर्स असतील त्यांच्यासोबत शेअर होतं फक्त.
याचे फीचर्स बघायचे झाले तर शेअर इन्फ्रास्ट्रक्चर राहतं, याचं कॉमन सिक्युरिटी राहते आणि कंप्लायन्स रिक्वायरमेंट राहतात. त्यानंतर कॉस्ट शेअर अमॉंग मेंबर्स, तुमचे जे पण मेंबर असेल त्याच्यामध्ये कॉस्ट ही डिवाइड होते. तर अशा प्रकारे पूर्ण युनिट आपण बघितले आहे 1 बाय 1. तर याच्यामध्येच तुम्हाला जे मी 11 टॉपिक घेतले याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आणि पूर्ण युनिट आपण 1 बाय 1 इथे कवर केलेला आहे. तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे जे पण ऑफिशियल ग्रुप असेल किंवा मित्र असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण खूप मदत होईल. आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल तर ती जॉईन करून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो.